कसं आहे, कडधान्य ही सगळ्यांना आवडतात, पण खायला पण आवडतात. पण त्याची जी प्रोसेस असते त्याला वेळ लागतो. कोणतंही कडधान्य असो. मटकी आपल्याला बनवायची असेल तर ती आपल्याला पहिले भिजत ठेवावी लागती, रात्रभर बांधून ठेवावी लागती, नंतर त्याच्यानंतर त्याला मोड येतात. मी पण मस्त काल भिजवली होती, रात्री बांधून ठेवली होती. त्याला छान असे मोड आलेले होते. तुम्ही बघू शकता, फक्त 12 तासात एवढे मोड आलेले होते. आणि मला इन्स्टंट बनवायची पण होती, म्हणून मग मी लगेच सोडून घेतली. त्यासाठी कोथिंबीर घेतली होती कट करून, लसूण आणि जिरे घेतले होते कुटून, आणि एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला होता. चला तर आता प्रोसेस बघूया आपण. त्याच्यासाठी कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं, जिरे मोहरी ॲड करायची. जिरे आपण घातलेले आहेत लसणासोबत, तरी पण थोडेसे अजून ॲड करायचे, छान लागतं मटकीमध्ये जिरे टाकल्यावर. मग जिरे वगैरे छान तडकू द्यायचे. त्याच्यामध्ये आपण थोडासा कढीपत्ता ॲड करायचा आहे. कढीपत्ता छान तडकला त्याच्यानंतर मग मस्त कांदा फ्राय करून घ्यायचा, कांदा टाकून घ्यायचा, कांदा भरपूर घालायचा. छान लागतो मटकीच्या भाजीमध्ये कांदा. कांदा छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचा. त्याच्यामध्ये लसूण आणि जिरे कुटलेले घालून घ्यायचे, ते पण छान परतून घ्यायचं. आणि तुम्हाला जी मसाले तुम्ही आवडते, तुम्हाला खायला आवडतात, तिखट जसं आवडतं तसं तुम्ही घालू शकता. मिरची पावडर, कांदा मसाला, हळद, मीठ, हे सगळं ॲड करून घ्यायचं. छान सगळं तेलात परतून घ्यायचं. आपली जी मटकी आहे ती वॉश करून घेतलेली आहे मी. ती आता आपण त्याच्यात तुम्हाला जेवढी बनवायची तेवढी तुम्ही टाकायची. मी थोडीशी ठेवणार आहे बनवायला, मला सुक्की पण बनवायची. तेवढी मटकी ॲड करून घ्यायची. मटकी पण छान तेलामध्ये परतून घ्यायची. वाफेवर पण सुक्की पण होती न पातळ पण होती. छान परतून घ्यायची. त्याच्यानंतर मग मी त्याच्यात पाणी ॲड करणार आहे. मला थोडीशी ग्रेव्ही पाहिजे, पातळ भाजी करायची म्हणून. आणि मग त्याच्यात मी अर्धा तांब्या पाणी ओतलेलं आहे. पाणी छान ओतलं की नंतर शेंगदाण्याचा कूट टाकायचा त्याच्यामध्ये. छान 1-2 उकळ्या घ्यायच्या, जास्त वेळ लागत नाही शिजायला. आणि वरून थोडीशी कोथिंबीर भुरभुरायची. अशी आपली मटकीची भाजी तयार आहे. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करा. आवडली तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि पुढची रेसिपी काय पाहिजे त्याच्यासाठी कमेंट करा. बाय.